मित्रांनो, हे पहा आत्ताच आपल्याला पक्षी आलेले आहेत. आता आपण पक्षी गाडीतनं उतरून घेतले सगळे कॅरेट वगैरे आणि आता आपण पक्षी सोडलेले त्याच्यामध्ये खाली. आता आपल्याला ओम फिश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडनं आपल्याला पक्षी आलेले आहेत. आपल्याला टोटल आता पक्षी आलेले आहेत 7,000 पक्षी आपल्याला आत्ता आलेले आहेत आपल्या शेडमध्ये. त्याच्यामध्ये आपण मोजून घेतले सगळे पक्षी आणि पक्षी हे जबाबदारीने मोजूनच घ्यायचे. काय होतं, पक्षी नंतर शॉर्ट लागतात, ज्यावेळेस आपली लिफ्टिंग होते त्यावेळेस पक्षी शॉर्ट लागतात आणि 100% लागतात पक्षी शॉर्ट. त्याच्यामुळं पक्षी मोजूनच घ्यायचे. आता माझ्या 7,000 पक्ष्यांमध्ये त्याच्यामध्ये मला 11 पक्षी शॉर्ट लागलेले आहेत. मला 3 मरवे दिले त्याच्यामध्ये आणि 17 पक्षी 20 निघालेले त्याच्यामध्ये. तर ती आपली जबाबदारी आहे की पक्षी मोजूनच घेणे. शेडमध्ये आपल्या स्वतःने खाली पक्षी कॅरेट मोजून घ्यायचे, पक्षी स्वतःने मोजूनच पक्षी सोडायचे आपल्याला खाली. ही आपली जबाबदारी आहे आणि ते जबाबदारीनेच घ्यायची. आता काय झालं, आपली गाडी यायला थोडा उशीर झाला होता, त्याच्यामुळं बाहेर वातावरण थंड आहे आणि आता थंडीच चालू आहे. त्याच्यामुळं काय झालं, पिल्लं थोडी गारठ गेली गाडीमध्ये येताना, त्याच्यामुळे ती थोडी आता शर जात आहेत. ती त्यांना थोडंसं टेम्परेचर तयार व्हायला थोडासा वेळ लागेल त्यांच्या बॉडीमध्ये. त्याच्यामुळं थोडा वेळ आता आपल्याला काय करायचं, त्यांना असं जवळ बोलवायचे, त्यांना उठवायचे, त्यांना सारखं असं बोलवायचे, त्यांना ते ऑटोमॅटिक उठून जवळ का ते अशी पक्षी सारखे बोलवायचे त्याच्यामध्ये. त्याने काय होतं, पक्षाची मुवमेंट होती, त्याच्यामुळे मुवमेंट झाली पक्षाची की मग पक्षाची बॉडी ऑटोमॅटिक गरम होती आणि पक्षी गरम झाला की तो आपोआप पाणी प्यायला लागतो, खाद्य खायला लागतो, त्या गोष्टी होतात. त्याच्यामुळं पक्षाची काय होते, पक्षाच्या शरीरात एनर्जी तयार होती आणि थंडी पण कमी होती पक्षाची. त्याच्यामुळे पक्षी चांगल्या मुवमेंटला येतो. आणि आता विषय राहिला काय माहिती का, आता आपण पक्ष्यांना काय केले, गुळ पाणी दिलेले. तर पक्षी येताना पहिलं काय करायचं आपल्याला, पक्षी यायच्या अगोदर खाली सोडायच्या आधी पक्ष्यांना भांड्यामध्ये गुळ पाणी भरून ठेवायचे. आणि गुळ पाणी आता मला किती 7,000 पक्षी आलेले, तर मी काय केलंय, 7,000 पक्ष्यांना 5 किलो गुळ वापरलाय आणि 150 लिटर पाण्यामध्ये 5 किलो गुळ वापरलाय. पाणी थोडंसं गोड लागलं पाहिजे. गोड पाणी असल्यामुळे पक्षी काय करतो, थोडं गोड लागल्यामुळे पक्षी पाणी पितो आणि गुळाचा फायदा काय होतो, शरीरात एनर्जी तयार होते गुळामुळं. त्याच्यामुळं गुळ पाणी हे 100% पाहिजे दिवशी आल्या पक्ष्यांना आपल्याला द्यायचे. मित्रांनो, आता काय आहे, पक्ष्यांना आपल्याला सारखं हुसकीत राहायचे आणि आता आपल्या याच्यानंतर आपण काय करणार आहे, पक्ष्यांना आपल्याला फिडिंग करायचे. पण आता आपण हे फिडिंग आत्ता करणार नाही. आपण यांना फिडिंग आत्ता जस्ट आपल्याला पक्षी ह्या शिकतून निघाल्यापासून 6 तासच झाले पक्ष्यांना निघालेला. त्याच्यामुळे आपण लगेच फिडिंग नाही करणार आहे. आपण यांना कमीत कमी ते 6 तास प्लस आपण इथं आपल्याकडे आल्यानंतर 6 तास अशा हिशोबाने आपण त्यांना 6 तासानंतर फिडिंग करणार आहे. तर तो गॅप काय ठेवायचा आहे, कारण जो पक्षी ज्यावेळेस लहान येतात त्यावेळेस त्यांच्या पोटातच अन्न असतं, जो योग असतो तो हे नाही होत, जिरत नाही येतो. त्याच्यामुळं काय होतं, आपण जर लगेच फिडिंग जर केलं आणि त्या पक्ष्यांनी जर ते खाल्लं तर काय होतं, त्यांच्या पोटामध्ये योग जो असतो तो तसाच राहतो आणि मग पुढं मग मर चालू होते त्याने. त्याच्यामुळं काय करायचं, फिडिंग करताना आपण पक्षी उतरवल्यानंतर आपल्या हॅचरीतला अंतर, हॅच किती वाजता निघाली हे पण आपण कंपनीमध्ये कन्फर्म करून घ्यायचं. तिथून पुढे आपल्याकडे यायला किती वेळ लागतो हा पण विचार करायचा. असा टोटल अंदाज करून कमीत कमी त्याच्यातला आणि इथला अंतर 12 तासाचं अंतर झालं पाहिजे आपल्याला याच्यामधलं, त्या हॅच निघाल्यापासून तर आपल्यापर्यंत येतोपर्यंत. तर आता आपल्याला पक्षी बरोबर 7 वाजता आपण उतरून घेतले आणि माझ्याकडे 6 वाजता म्हणजे माझ्यापाशी यायला 6 तास लागलेत. हॅचरीतून निघाल्यापासून 6 तास लागलेत मला यायला.
मी आता 12 तासाच्या हे शेड्यूलप्रमाणे मी तेवढा वेळ देणार आहे आणि मगच फिडिंग करणार आहे. आणि तुम्ही ही करून बघा, ही ट्रिक वापरून बघा, तुमची 100% मोड होणार नाही अजिबात. कारण जो एकचा जो प्रॉब्लेम असतो तो त्याच्यामुळेच येतो. काय फार्मर लोक काय करतात, पक्षी आले, उतरवले, पाणी ठेवलं, खाद्य टाकलं की झालं काम त्यांचं. पण तसं नाही करायचं. त्यांनी काय होतं, पुढं प्रॉब्लेम होतो. म्हणून ही काळजी घ्यायची. हे आपण कंपनीशी कॉन्टॅक्ट करून लोकांशी बोलून ह्या गोष्टी क्लिअर करायच्या आणि मगच फिडिंग करायची त्यांना. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा.